नॉमिनेशनमध्ये आली आहे आणि ती घर हलवून टाकणार नाही असं तर शक्यच नाही आहे. म्हणजे निक्कीने सांगितलं आहे आता नो ड्युटीवरून हात तिने वर केले आहेत. तिला कोणतीही ड्युटी करायची नाही आहे कारण तिची बाजू वर्षाताईंनी घेतली नाही. हा मुद्दा पकडून ती प्रत्येक गोष्टीत आता खुपसण्यात मुद्दे तयार करते आणि तिने मस्तपैकी हात वर केलेत की मला आता कोणतीच ड्युटी करायची नाही आहे. आणि आता मी बघतेच आता मग कसं सगळं होतं आहे. आणि मी कारण ती तिचं बनवून खाते, ती तिच्या भांडीसुद्धा ती स्वतःच घासते, जे काही युटेन्सिल्स ती वापरेल ते. तर त्याच्यामुळे तिचं असं म्हणणं पडलं की मला आता जी काही तिची बाथरूमची ड्युटी होती, साधं एक वायपर मारायचं होतं ताईला बाथरूममध्ये जाऊन, तर ते पण ती आता नाही म्हणायला लागली आहे. तर आता तिने हात उचलले आणि त्याच्यानंतर घरातल्या सगळ्यांनीच सांगितलं आता तू ड्युटी देखील करणार नाही आहेस, मग तू आता काहीही खाऊ नकोस, काहीही घरातलं राशन वापरू नकोस. पॅडी दादा देखील म्हणाले, त्याच्यावरती आर्या देखील म्हणाली आणि जान्हवी, या सगळ्यांचा एकच सूर होता त्याच्यावरती आता तू काहीच खाऊ नकोस, आमचं राशन देखील वापरू नकोस, वॉशरूम देखील वापरू नकोस, तू बाहेरचं वॉशरूम वापर आणि तू तेच साफ कर, आमचं कॉमन वॉशरूम तू वापरू नकोस. तर याच्यावरती ती म्हणायला लागली की मी कोणतंही वापरेन, मी मला हवं ते करेन, मी कॅप्टन रूमचं पण वॉशरूम वापरेन. अशा प्रकारे निक्की आता तिचा मस्तपैकी गेम दाखवताना दिसते. तर वर्षाताई तिला असं म्हणाला की तू असं करू शकत नाही आहेस, तू जर बाथरूम धुतलं नाहीस तर तुझा अधिकार नाही आहे ते वापरण्यावरती. इथे ती चिडली इतकी आणि म्हणायला लागली की तुम्ही माझे बादशाह बनायला जाऊ नका, तुम्ही कॅप्टन आहात ना, कॅप्टनच राहा, माझे बाप बनायला जाऊ नका. अशा प्रकारे ती वर्षाताईंना तिथे बोलायला लागली. आणि मग आर्या आली आणि आर्या अरबाजला सांगायला लागली की आता घे ना स्टँड, तुझ्या वेळेला जेव्हा तुला गरज होती तेव्हा तुझ्या वेळेला सगळं घर एकत्र आलं होतं, तुझ्या बाजूने आलं होतं, पण आता जेव्हा निक्की चुकते तर आता तू स्टँड घ्यायला तयार नाही आहेस. तर याच्याबद्दल आर्या त्याला खूप बोलत होती तिथे. तर अभिजित म्हणतोय की मी स्टँड घेतोय की मी बोलतोय तिला, मी आता स्वतः तिला किती पुश करू जायला तिथे साफ करायला, तिची ड्युटी करायला किती सांगू, पण अरबाज एकही शब्द निक्कीला बोलला नव्हता, जे की स्पष्टपणे आपल्याला दिसतंय. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की निक्की स्वतःच्या तोंडातून सांगते की मला आता घर हलवून टाकायचंय, या सगळ्यांना मला जागा करायचंय, मला नॉमिनेशनमध्ये टाकलंय त्याच्यामुळे मी आता काही कोणाला सोडणार नाहीये, मी आता सगळं घर हलवणार आहे असं ती म्हणाली आहे. तर इथे आर्याचं एक वेगळं बोलणं सुरू झालेलं. जेव्हा यांची भांडणं सुरू होती त्यावेळेला आर्या स्वतः म्हणून म्हणाली की मी साफ करेन वॉशरूम, तुला नाही करायचं आहे. तर याच्यावरती आर्या असं म्हणाली की मी जेव्हा हे बोलले त्यावेळेला तिची एक वेगळीच नजर गेली. तिला असं वाटत होतं की हा मुद्दा क्रिएट करून घरात अजून काहीतरी करता येईल, पण तिला ते साध्य झालं नाही मी असं बोलल्यामुळे. असा आर्याचा एक वेगळा गेम आणि वेगळा प्रवास आता ह्या मुद्द्यावरून एक वेगळाच सुरू झाला आहे. तर त्याच्यानंतर निक्की आणि अरबाज बोलत बसलेले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता अभिजित येईल मला मॅनिप्युलेट करायला, मला सांगायला आणि मला समजावून जाईल आणि त्याच्या ग्रुपसमोर दाखवून देईल की मी कसा निक्कीला हँडल करतो आणि निक्की कसं माझं ऐकते हे दाखवून तो देईल, पण आता काही मी त्याचं ऐकणार नाही आहे असं निक्की आणि अरबाज हे दोघं जण बोलत होते. तर थोड्या वेळाने अभिजित स्वतःहून आला विचारायला की तू ड्युटी करणार आहेस की नाही, वॉशरूम साफ करायचे तुझं एवढीच ड्युटी आहे तुझी. त्याच्यावरती ती नाही म्हणाली आहे सपशेलपणे. तर तिथे तिने वेगळ्याच मुद्द्याला हात घातला आणि अभिजितला सांगायला लागली की अरबाज असं तिला म्हणाला की अभिजित असं बोललाय की आम्ही काम करणार नाही जर तुमच्या टीम मधला कोण कॅप्टन झाला तर. याच्यावरती एक वेगळा मुद्दा काढून ती तिथे भांडायला लागली आणि अभिजित सोबत एक वेगळ्या प्रकारे तिथे तिचं सुरू झालेलं. तर याच्यावरती ती म्हणाली की माझी जेव्हा कॅप्टनशिप होती, म्हणजे निक्कीची जेव्हा कॅप्टनशिप होती त्यावेळेला पॅडी दादा झोपले होते, त्याच्यामुळे कुकुडुक्कू वाजला होता, जो की कदाचित 2दाच वाजला होता. तर हा मुद्दा पकडून ती म्हणाली की आता मी 10 वेळा झोपणार, 10 वेळा कुकुडुक्कू वाजू देत, त्याच्यानंतरच मी उठणार आहे आता इथून, नाहीतर मी इथून उठणार नाहीये, मला झोप आली आहे, मला झोपायचंय. अशा बोलून ती तिथे झोपून गेली आणि तिला अरबाज देखील सांगवतं की उठ, झोपू नकोस, रूल ब्रेक होत आहेत खरं तर तरी पण ती तिथे झोपून गेली. त्याच्यानंतर 3 वेळा कुकुडुक्कू वाजला. घनश्याम तिला म्हणाला की झोपू नकोस आता, कारण तुझ्यामुळे आम्हाला देखील शिक्षा भोगावी लागेल. तर याच्यावरती निक्की म्हणाली की जेव्हा हे सगळेजण सांगत होते की मला ग्रोसरीज देणार नाहीत, मला वॉशरूम वापरायला देणार नाही, मला
राशन देणार नाही आहे, तर याच्यावरती तुला माझ्या बाजूने बोलायचं नव्हतं, तू त्यांच्या बाजूने बोलत होतास तिथे, तर आता तू मला सांगू नकोस की मी काय करायचं आहे ते, मला जे हवं आहे ते मी करेन. अशा प्रकारे निक्कीने तिचा स्टँड घेतला, तिचा सोफा घेतला आणि झोपून गेली ती तिथे. सो तिथे ती झोपली होती. मग त्याच्यानंतर इथे आर्या तिला पुन्हा एकदा उघडुक्कू वाजला, तर आर्या तिथे स्वतःहून तिला विचारायला आली की वॉशरूम साफ करणार आहेस की नाही. तर याच्यावरती निक्की तिला म्हणाली की हां जा तूच कर. सो तिथे त्याच्यानंतर वैभव आला आणि वैभव तिला विचारायला लागला की एक वायपर तर मारायचं आहे साधं, तेवढंच तुला करायचं आहे. तर याच्यावरती निक्कीताई असं म्हणाला की मी तिथला एक टिश्यू असा पण करणार नाही आहे असा. सो वैभवला त्याच्यानंतर तीच म्हणाली की आर्या स्वतःहून मला विचारायला आली, तिला स्वतःला वॉशरूम साफ करायचं होतं, त्याच्यामुळे आता तू तिलाच जाऊन सांग वॉशरूम साफ करायला, मी तर करणार नाही आहे. जर तिला ते स्वतःलाच करायचं तर तिला करू देत, माझी पण ड्युटी कमी होते आणि तुम्हाला पण तितकंच चांगलं वॉशरूम मिळेल. सो त्याच्यानंतर तो वैभव आर्याकडे गेला आणि तिला म्हणाला की तू असं करायला नको हवं होतंस, तिने आता ते सगळं तुझ्यावरच ढकललं आहे आणि ती आता स्वतः हात वरती करते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती होतं की ती असं बोलेल, पण थोड्या वेळाने येऊन वॉशरूम साफ नक्कीच करणार होती ती, पण ती हे फक्त मुद्द्यांसाठी बोलते. काहीतरी मुद्दे या तिला आठवड्यात हवेत म्हणून नॉमिनेट झाली आहे, म्हणून ती आता या मुद्द्यांसाठी बोलते. तिला मला वेगळ्या वेने बॉयकॉट करायचं होतं म्हणून मी असं वागली आहे, कारण वर्षताईंची कॅप्टन्सी आहे आणि त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये मला रूल ब्रेक झालेले नको आहेत म्हणून मी असं वागते, असं आर्याचं एक्सप्लेनेशन होतं. नंतर बाहेर अभिजित आणि जान्हवी बसले होते, ते असं बोलले होते की ही मुद्दे समोरून देते तुम्हाला, तर तुम्ही नॉमिनेट आहात, तर आता या मुद्द्यांचं तुम्ही काय करायचं आहे आणि हे मुद्दे तुम्ही तिच्याच विरोधात कशा प्रकारे वापराल हा आता गेम आहे, पण तुम्ही ते करत नाही आहात, तुम्ही चुकीचे दिसताय त्याच्यामुळेच सर. तर यांचं इथे अभिजित आणि जान्हवीचं एक वेगळं बोलणं सुरू होतं. तिथे अरबाज आणि निक्की यांचे रोमॅन्टिक गोल्स तर सुरूच होते आणि ते जान्हवी आणि वैभवबद्दल देखील बोलत होते. ते दोघं म्हणतात की ते दोघं जण ना एका ग्रुपसाठी आता सर्च करतात, ते आर सर्चिंग फॉर द ग्रुप, त्यांना आता कोणीतरी आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये घ्या असं एक प्रकारे त्यांचं सांगणं तिथे आपल्याला म्हणजे सांगणं सुरू आहे, असं निक्कीचं म्हणणं आहे जान्हवी आणि वैभवसाठी. मग तिकडे अभिजित देखील आर्याबद्दल बोलू लागले होते जान्हवी सोबत. त्यांचं असं म्हणणं होतं की आता उद्या परत येऊन कोण जर म्हणालं की मला ड्युटी करायची नाही आहे, त्यावेळेला ही जाऊन पुन्हा असं करणार आहे का, त्या व्यक्तीची ड्युटी आर्या स्वतःवर घेणार आहे का, कारण आर्याने हे असं म्हणजे चुकीचं केलंय असं मला देखील वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय आता याविषयी, आर्याचं हे एकंदरीत वागणं तुम्हाला पटतंय का? इवन त्याच्यानंतर लिव्हिंग एरियामध्ये बिग बॉसने सगळ्यांनाच बोलवलं आणि ग्रोसरी जमा करायला लावली आणि जेव्हा जमा करायला लावली तेव्हा जान्हवी ताईंचा हात असा केसांमध्ये गेला आणि ती अशी पूर्ण झाली होती. सो हळूहळू सगळ्यांनी ग्रोसरीज जमा केल्या, फळं वगैरे तिथे ती वर्षताई देखील काढत होत्या ग्रोसरीज. त्यावेळेला निक्कीसुद्धा तिथे इंटरप्ट उगाच तिला स्वतः काहीतरी मुद्दा हवा होता म्हणून तिथे बोलत होती. सो सगळ्यांनी ग्रोसरीज जमा केल्या बिग बॉसने सांगितल्याप्रमाणे. देन सगळे येऊन बसले. इथे ती जान्हवीचा हात काही जातच नव्हता डोक्यातला लावलेला, म्हणजे ताई फक्त ग्रोसरीज जमा केल्या, ते काही रिटर्न देणारच आहेत ग्रोसरी. आणि सो इथे जान्हवीला विचारलं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात का, तर यावरती ती नाही म्हणाली आणि थोड्या वेळाने हा स्वतःच म्हणाली. सो बिग बॉसने ग्रोसरीज सगळ्यांना देऊन तर टाकल्या आहेत, कारण गेम काहीतरी वेगळा असणार आहे आणि या गेममध्ये जी कोण टीम जिंकेल त्या टीमला एक स्पेशल अधिकार देखील मिळणार आहे. आता हा अधिकार एकंदरीत काय असेल आणि या अधिकाराचा वापर टीम कशा प्रकारे करेल हे बघणं एकंदरीतच रंजक ठरणार आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का.